नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 1 जानेवारी नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी मला एक म्हटली तर घटना जुनी आहे, पण आजच्या परिस्थितीशी तिचा थेट संबंध आहे आणि म्हणून त्याबद्दलचे तुम्ही आजपर्यंत न वाचलेले सगळे संदर्भ हे तुमच्या समोर आज मला उघड करायचे आहे. पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल जियाउल हक यांचं नाव भारतामध्ये कोण ऐकलं नाही असा व्यक्ती मिळणं विरळ आहे. कारण या जनरल जियाउल हक यांनी अमेरिकेशी हातमिळवणी केली आणि अफगाणिस्तानमधून तत्कालीन सोव्हिएत रशियाची हकालपट्टी करण्यासाठी ते प्रॉक्सी वॉर मध्ये उतरले. प्रॉक्सी वॉर का म्हणायचं तर त्यावेळी पहिल्यांदा मुजाहिदीनांचा वापर करून सोव्हिएट रशियाची जी तिथे सैन्य होतं त्याला बेजार करून तिथून त्यांना पिटाळून लावायचं काम, हे संपूर्ण ह्याची योजना जी आहे ती पाकिस्तानने आखून दिली. त्यानुसार मुजाहिदीन तयार केले, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांना शस्त्रास्त्र अमेरिकेने दिली आणि एक स्वतंत्र असं यशस्वी ऑपरेशन हे घडवून आणलं. तेव्हा जियाउल हक यांच्या बाबतीमध्ये भारताच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. म्हणजे ज्यांनी जिहाद हा पाकिस्तानच्या लष्कराच्या रक्तामध्ये मुरवला असा जर कोणी जनरल असेल तर तो जनरल जियाउल हक आहे. ही त्यांची आजची ओळख आहे भारतामध्ये. कारण कुरानिक कॉन्सेप्ट ऑफ वॉर नावाचं जे पुस्तक ब्रिगेडियर मलिक यांनी लिहिलं, हे पुस्तक टेक्स्ट बुक म्हणून पाकिस्तानच्या प्रत्येक सैनिकांनी वाचावं अशी प्रस्तावना जनरल जियाउल हक यांनी त्यावेळेला लिहिलेली होती. ही जी त्यांची प्रतिमा आहे भारतीयांच्या समोरची, ही प्रतिमा महत्वाची आहे. कारण तुम्हाला त्या प्रतिमेला आज धक्के देणाऱ्या गोष्टी मी तुमच्या समोर सांगणार आहे. एक प्रकारे पाकिस्तानला अशा कडव्या कट्टरतेच्या टोकावरती नेऊन ठेवणं, जिहादच्या टोकावर नेऊन ठेवण्याचं काम जनरल जिहादनी केलेलं होतं. आणि मग आज तो जिहाद कुठपर्यंत पोहोचलेला आहे त्याचे चटके तुम्ही आणि मी भोगतो आहोत. तेव्हा जनरल झियानचं हे जे काही कर्तृत्व होतं, ते कर्तृत्व तुमच्या माझ्यापासून लपून राहूच शकत नाही. परंतु त्याला एक दुसरी बाजू होती मित्रांनो, आणि ती बाजू तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करते आहे. जनरल झियानचा मृत्यू हा रहस्यमय समजला जातो. ते बहावलपूर इथे गेलेले होते. त्यांच्यासोबत अनेक पाकिस्तानी सैन्यातले वरिष्ठ अधिकारी होते. इतकंच नाही तर अमेरिकन सैन्यामधले काही वरिष्ठ अधिकारी होते आणि पाकिस्तानमध्ये काम करणारे अमेरिकेचे राजदूत देखील होते. ही सर्व मोठी टीम जी आहे ती भावलपूर इथे गेलेली होती आणि नवीन शस्त्रास्त्र जी होती त्यांच्या टेस्टिंगचं काम चाललं होतं, त्यांच्या डेमॉन्स्ट्रेशनचं काम बघण्यासाठी म्हणून ही संपूर्ण टीम तिथे पोहोचलेली होती. तिथेच एक ख्रिश्चन नर्स आहे, तिच्यावरती हल्ला झालेला होता आणि त्याही कुटुंबियांना भेटण्याचं काम हे वरिष्ठ मंडळी करणार होते. तेव्हा असा एक तो प्रोग्राम होता आणि अमेरिकेचे राजदूत तिथे हजर होते. या वेळेला झियानचं विमान, झियाननी बहावलपूरवरून सगळं काम संपवलं आणि पुन्हा एकदा इस्लामाबादकडे प्रयाण करण्यासाठी म्हणून ते विमानामध्ये चढले. त्यामध्ये त्यांच्या सोबत सगळी वरिष्ठ मंडळी होती. असं म्हटलं जातं की त्यांच्या सोबत जे सामान होतं त्या सामानामध्ये एक पेटी ठेवली गेलेली होती आणि या पेटीमध्ये असं सांगितलं होतं की आंबे ठेवलेले आहेत. असा एक जनरल समज आहे की हे आंबे म्हणून जे सांगितलं गेलं ते प्रत्यक्षामध्ये बॉम्ब होते. हे बॉम्ब कोणी ठेवले हे आजपर्यंतच रहस्य जरी असलं तरी देखील, कारण त्याच्यावरच्या काही माहिती जी आहे ती बाहेर येऊ शकलेली नाहीये. या विमानाने उड्डाण तर केलं परंतु 3 मिनिटाचं उड्डाण काही त्यांचं 3 मिनिटं पूर्ण होऊ शकलं नाही. विमान खाली कोसळलं आणि सगळे लोक ठार झाले. विमान आता इथून सगळी रहस्याची सुरुवात होते. असं म्हटलं जातं की एक ज्याला डिसगंटेड म्हणतात ना, नाराज असलेला एक शिया, त्यांनी ही पेटी तिथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली होती.
त्याला हाताशी कोणी धरला, कसा धरला, हे सगळे प्रश्न आहेत. ज्या अपघातामध्ये खुद्द अमेरिकेचा राजदूत मरतो, त्यांचे वरिष्ठ सैनिकी अधिकारी मरतात, तेव्हा हातबोट तिथे CIA कडे जाणार नाही. असं म्हटलं जातं, की त्या राजदूताला सांगितलं गेलेलं होतं, की त्या विमानातून जाऊ नको, किंवा तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचायला विलंब झाला आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला. परंतु तरी देखील हे विमान जे उडलं, एक महत्वाची गोष्ट सांगते तुम्हाला, आणि ही बाब जी आहे, ती रॉचे माजी ॲडिशनल डायरेक्टर व्ही. रमन यांनी त्यांच्या लेखामध्ये लिहिलेली होती, की हे विमान जेव्हा झेपावलं आणि ते कोसळतंय हे बघितल्यानंतर त्या विमानामध्ये एक सगळे वरिष्ठ पाकिस्तानचे अधिकारी होते, लष्करी अधिकारी. एक अधिकारी त्याच्यामध्ये नव्हता. म्हणजे जो या सगळ्या टेस्टिंगच्या सगळ्या समारंभामध्ये सामील होता. पण तो त्या विमानामध्ये बसला नव्हता. त्याचं विमान स्वतंत्र होतं. त्याचं नाव आहे असलम. हा असलम जो आहे, त्याचंही विमान त्याच वेळेला त्यांनी पण उड्डाण केलेलं होतं. झियानचं विमान खाली कोसळतंय म्हटल्यानंतर असलमनी ते काय झालं आहे ते बघ असं आपल्या वैमानिकाला सांगितलं. 3 गोल फेऱ्या मारल्या. झियानचं विमान खाली पडले हे म्हटल्यानंतर खरं म्हणजे असलमनी सुद्धा आपलं विमान उतरव म्हणून सांगायला पाहिजे होतं, परंतु असलमनी असं सांगितलं नाही. ते 3 फेऱ्या मारल्या, विमान खाली कोसळलंय. दॅट वॉज एन्शुअर्ड अँड ही शांतपणे ते रावळपिंडीला गेले. आणि पुढे अर्थातच ते लष्कर प्रमुख झाले, कारण अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेलेले होते. आता या सगळ्यामध्ये ही सगळी अध्यारूत गोष्टी आहेत, आणि व्ही. रामन यांनी याचा उल्लेख केला म्हणून ते तुमच्यापर्यंत खास सांगण्याचा मी प्रयत्न करत होते. आता ही जी बातमी आहे, व्ही. रामन यांनी आपल्या लेखामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली. जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा अर्थातच रॉला पहिल्यांदा बातमी कळली, आणि रॉचे अधिकारी हे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना सांगण्यासाठी गेले, बातमी देण्यासाठी गेले, कारण तोपर्यंत कुठल्याही मीडियामध्ये ही बातमी प्रसिद्ध झालेली नव्हती. रमन यांनी असं लिहिलेलं आहे, की रॉचे अधिकारी जेव्हा तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण राजीव गांधी यांना ती बातमी आधीच समजलेली होती. लक्षात घ्या, की तुमच्या देशाचे पंतप्रधान ज्यांचा संपूर्ण भर जो आहे अशा पद्धतीच्या गुप्त बातम्या त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवणं हे रॉचं काम आहे. त्यासाठी ते अधिकारी तडकाफडकी तिथे पोहोचलेले होते. पण त्यांच्या आधी राजीव गांधींकडे ती माहिती पोहोचलेली होती. कशी पोहोचली होती मित्रांनो? ते सूत्र काय? त्याचा सोर्स काय? ह्याची आम्हाला कल्पना येऊ शकली नाही, असं रामन यांनी नमूद केलेलं आहे. आता लक्षात घ्या, की हे सगळं जे आहे, ह्याला एक वेगळा अँगल होता. मी तुम्हाला सांगितलं जनरल झियानचं हे जे चारित्र्य आहे, तुमच्या माझ्यासमोर त्यांची ही प्रतिमा तयार केली गेलेली आहे. त्या प्रतिमेला कुठेतरी तडे देणारी गोष्ट मी आता तुम्हाला सांगते आहे, आणि लक्ष केंद्रित करून ही गोष्ट ऐका. 17 ऑगस्ट 1988 रोजी हा अपघात झाला. जनरल झिया मारले गेले. त्यानंतर 88 ते 2015 म्हणजे 27 वर्षांनंतर, ऑलमोस्ट 27 वर्षांनंतर 15 ऑगस्ट रोजी माजी ISI प्रमुख हमीद गुल यांचं निधन झालं. हमीद गुल ISIचे माजी चीफ तुम्हाला सगळ्यांना आठवत असतील. थेट ओसामा बिन लादेन पर्यंत जाऊन भेटू शकणारी व्यक्ती. म्हणजे अगदी असं सांगितलं जातं, की ज्या वेळेला 9/11च्या हल्ल्यानंतर मुशर्रफ यांनी निरोप पाठवला कोणाला, तत्कालीन तालिबानांना, की ओसामाला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा गोष्टी या ठीक होणार नाहीत. असा निरोप घेऊन मुशर्रफचा एक पथक पाठवलं गेलेलं होतं भेटण्यासाठी, आणि मुल्ला उमरला. ते पथक तिथे गेलं, त्याच्यामध्ये कोण होते? हमीद गुल होते. हमीद गुलनी मुशर्रफ यांचा मेसेज नाही दिला तिथे.
हमीद गुलनी आपल्या मनाचा मेसेज म्हणजेच आपली इव्हॅल्युएशन असेसमेंट मुल्ला उमरला दिली आणि त्याला सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये ही तडजोड ऐकू नको ओसामाला, डोंट हँड ओव्हर ओसामा टू अमेरिका. आणि हे जे प्रपोजल आहे मुशर्रफचं ते ऐकू नको. ते हमीद गुल यांचं ऐकून मुल्ला उमर यांनी त्यावेळेला ते प्रपोजल नाकारलं आणि मग त्यानंतर अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये घुसल्या आणि पुढचा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. हे आज का सांगते आहे 27 वर्षांनंतर हमीद गुल यांचं निधन झालं त्यावेळी परत एकदा तोपर्यंत ऍडिशनल डायरेक्टर बी रमन यांचं निधन झालेलं होतं. मला वाटतं 2013 साली रमण सर आपल्याला सोडून निघून गेले. पण ए के वर्मा हे रॉचे एकेकाळचे माजी प्रमुख त्यांनी एक लेख लिहिला हमीद गुल यांच्या मृत्यू संदर्भात आणि तो लेख अतिशय महत्वाचा आहे. पुढे तुम्हाला मिळाला तर तुम्ही जरूर बघा. माझ्याकडे कुठेतरी पडलेला असेल. त्याच्यामध्ये ए के वर्मांनी लिटरली गौप्यस्फोट केलेला. वर्मा असं म्हणाले की जनरल झिया 17 ऑगस्ट 1988 रोजी जेव्हा जनरल झिया मारले गेले त्याच्या आधी त्यांनी भारतामध्ये एक संदेश पाठवलेला आणि तो संदेश काय होता की मला भारताशी वैर नकोय, मला शत्रुत्व नकोय, कुठे ना कुठेतरी दोन्ही देशांमध्ये सख्य असायला पाहिजे. आमचीही आर्थिक परिस्थिती बरी नाही, आम्हालाही प्रगती करायची आहे, भारताने आमच्याशी सहकार्य करावं हा संदेश पाठवला गेला. त्यानंतर दोन्ही देशांची जी गुप्तचर संघटना असतात त्या पहिल्यांदा याच्यावर विचार करतात आणि तसे थ्रेड्स तयार झालेले. गृह मंत्रालयातले काही अधिकारी, रॉ मधले काही अधिकारी आणि पाकिस्तानच्या बाजूने काही अधिकारी हे एकत्र बसून याच्यावरती चर्चा करून काही निष्कर्षापर्यंत पोचलेले होते. कोण लिहित आहे? ए के वर्मा लिहित आहेत. लक्षात घ्या. 17 ऑगस्टला ते सगळं उरकून जनरल झिया हे परतणार होते इस्लामाबादला आणि त्याच्यानंतर त्यांना भेटण्यासाठी भारताचं शिष्टमंडळ तिथे उपस्थित होतं. कशासाठी? तर सख्य कसं करता येईल ह्याच्यावरचा विचार आणि भारताचा जो फायनल निरोप होता तो झियांपर्यंत पोहोचवण्यासाठी. शिष्टमंडळ तर भेटू शकलं नाही. झियांचा मृत्यू झाला. अर्थातच ती जी सगळी चर्चा होती सख्य असावं म्हणून दोन्ही देशांचे जे कोणी अधिकारी भेटत होते ते सगळं अर्धवट लोंबकळत राहिलं. हे शिष्टमंडळ दिल्लीला परत त्यात पुढे कधी प्रगती होऊ शकली नाही. पाकिस्तानच्या वतीने त्या शिष्टमंडळामध्ये हमीद गुल काम आणि हमीद गुल यांनी आपलं ज्याला म्हणतो ना जी जान म्हणतो ना असं प्राण ओतून ह्याच्यावरती काम केलं होतं असं ए के वर्मा म्हणतात. कुठे ना कुठेतरी यांना जाणीव झालेली होती की हा दिस पाथ ऑफ स्ट्रगल अँड कॉन्फ्लिक्ट इज नो गुड. इट्स नॉट गुड फॉर पाकिस्तान आणि आपल्या सोबत जनमत खेचण्यासाठी जनरल झिया यशस्वी झाले असते. कारण ते अत्यंत लोकप्रिय जनरल होते. त्यांच्या अंत्ययात्रेला जो सगळा जनसागर उचंबळलेला होता तो तुम्ही एकदा आठवून बघा, ती चित्र आठवून बघा. किती लोक अंत्ययात्रेमध्ये आलेले होते की एक सच्चा देशभक्त गेला अशा भावनेने लोक हुकुमशहा होते, लष्करशहा होते, तरी देखील लोकांचं संपूर्ण मन जे आहे त्या माणसाने जिंकलेलं होतं. आणि म्हणून त्याच्या जियांच्या नंतर जे जे लष्करशहा पाकिस्तानमध्ये आले त्यांचं ध्येय एकच आहे मुझे जनरल जिया बनना है असं त्यांना वाटतं. कारण काय तर जियांनी ती एक उंची प्राप्त करून ठेवलेली होती. अशा जियांनी जर का भारताशी सख्य करावं हे प्रपोजल मांडलं असतं तर त्यांनी जनमत आपल्या मागे फरफटत नेलं असतं. लोकांना उभं केलं असतं त्याच्यासाठी. ही भीती होती. ही भीती होती म्हणून काटा काढला गेला. कोण लिहितंय? ए के वर्मा लिहितात.
अमित गुल यांनी या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांची जी भूमिका होती ती इतकी प्रॉमिनंट होती, इतकी प्रॉमिनंट होती, की पुढच्या काळामध्ये अमित गुल यांना पाकिस्तानच्या पॉलिटीमध्ये वावरणं थोडंसं कठीण झालं. कारण भारताशी सख्य असणारा माणूस हा अशा प्रकारे एलिमिनेट झालेला होता. माझं काय होणार? ही भीती अमित गुलच्या मनामध्ये राहिली असेल तर नवल नाही. ए.के. वर्मा लिहितात, की त्यांनी पुढे जे काही भारत विद्वेषाचं राजकारण केलं आणि जहर ओकायचं काम केलं, ते आपण मोठ्या मनाने समजून घेतलं पाहिजे, त्यांना माफ केलं पाहिजे. कारण आपण भारताशी सख्य ठेवणारे होतो, ह्या टायटल मधून त्यांना सुटका करून घ्यायची होती. की कसा कडवा भारत विरोधी आहे, ही प्रतिमा आता उभी करायला लागेल, याची चिंता हमीद गुलला करावी लागली आणि त्यांचं पुढचं आयुष्य तसं घडत गेलं. 27 वर्ष किंवा ए.के. वर्मांनी ही आठवण त्यांच्या लेखामध्ये सांगितली आणि हमीद गुलना आपण माफ करावं, क्षमा करावी म्हणून त्यांनी तो लेख लिहिलाय होता. त्याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, की जो पाकिस्तानी राज्यकर्ता हा भारत पाकिस्तान संघर्षाला पूर्ण विराम देईल आणि जनतेला आपल्या सोबत नेऊ शकेल अशी शंका जिथे जिथे उपस्थित होते तिथे तिथे त्या राजकारण्याचे पाय कापले जातात किंवा त्याला जीव गमवावा लागतो. आता तुम्ही लक्षात घ्या पाकिस्तानात आज काय चाललेलं आहे. जीव वाचवायचा असेल तर भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकावं लागतंय. कारण गरळ ओकलं नाही तर आपला जनरल जिया होईल. म्हणजे ते ते देदीप्यमान कामगिरी म्हणून नाही. आपल्या सोबत कुठल्या तरी पेटीमध्ये असेच आंबे ठेवले जातील. त्याची जी भीती बसली आहे ना ती भीती त्याच्यासाठी आहे. परवाची गोष्ट आहे असं सांगतात. आसिम मुनीर यांनी आपल्या वरिष्ठ कोर कमांडर्सची मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंग मध्ये जनरल साहेब कसे बसलेले होते? फील्ड मार्शल हे नुसतेच बुलेट प्रूफ जॅकेट घालून बसलेले नव्हते, तर त्यांच्यामध्ये आणि या कोर कमांडर्सच्या मध्ये एक बुलेट प्रूफ तास उभी करण्यात आलेली होती. म्हणजेच कोर कमांडर वरती सुद्धा आता विश्वास राहिलेला नाही. त्यांच्यातला कोणी सुद्धा मला मारू शकतो म्हणून ती बुलेट प्रूफ काच मध्ये उभी करावी लागली. ही अवस्था आहे. पाकिस्तानमध्ये कसा मारला जातो ह्याच्याबद्दल तुमचे आणि माझे तर्क अनेक असतील तरी देखील बी रामन यांचा लेख आणि ए.के. वर्मा यांचा लेख हे मला सगळ्या लेखांमधून अतिशय वेगळे वाटले आणि म्हणून ती सगळी कथा तुमच्या समोर मांडते आहे. कदाचित तुमच्या मनामध्ये असलेली ती जी प्रतिमा आहे ना तिला तडा गेला असेल, परंतु आपले रॉ चीफ आणि आपले रॉचे ऍडिशनल डायरेक्टर आपल्याला काय सांगतात याच्यावर आपल्याला जरूर विचार करावा लागेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण त्याच्याशिवाय हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू नाही शकणार आणि म्हणून मी तुमच्या सहकार्याची अपेक्षा करते आहे. धन्यवाद.